घाट मंदिरे पाडणारा भाजप कसला हिंदुत्ववादी? सतेज उर्फ बंटी पाटील यांचा घणाघात। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या घाटावरील मंदिरे पाडणारा आणि शंकराचार्यांची पदवी काढून घेणारा भाजप कसला हिंदुत्ववादी आहे, असा घणाघाती आरोप आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केला आहे। शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला ताकदीने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं शुक्रवारी महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंत धनवडे होते। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले की नोकऱ्यांसाठी 30 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या वल्गना करणाऱ्या भाजपानं केवळ खोटी आश्वासनं दिली आहेत। तरुणांना प्रत्यक्ष रोजगार देण्यात सरकार अपयशी ठरलंय। आम्हाला रोजगार द्या हीच आज जनतेची मागणी असून कोल्हापूर जिल्ह्याच्या सत्तेचे सुकाणू फिरवण्याची ताकद शिरोळ तालुक्यात आहे, असंही त्यांनी सांगितलंय। माजी खासदार राजू शेट्टी, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी शेतकरी संघटना, काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र राहून शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास करतील असा विश्वास व्यक्त केला। यावेळी उबाटा गटाचे जिल्हाध्यक्ष संजय चौगुले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे, विश्वजित कांबळे, स्वाती सासने आदींनी मनोगत व्यक्त केले। आम आदमी पार्टी तसेच शरदचंद्र पवार गटानं महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दरगू गावडे यांनी केले। यानंतर उमेदवारांची ओळख व माहिती देण्यात आली। यावेळी उबाटा गटाचे वैभव उगळे, मधुकर पाटील, दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक शेखर पाटील, उदय पाटील, अनंत धनवडे, सचिन शिंदे, विठ्ठल मोरे, विशाल चौगुले, संजय अणुसे, विक्रम पाटील, अवधूत धनवडे यांच्यासह तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार, आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याला विरोध करतायत, मुख्यमंत्र्यांना योगीनाथांना विरोध करतायत, त्यावेळी त्यांचा शंकराचार्य पदवी तुम्हाला वापरता येणार नाही, या पद्धतीचा आदेश या ठिकाणी येतो। म्हणजे याचा विचार आपण केला पाहिजे। उद्या म्हणतील आमचं आडनाव लावू नका म्हणून तुम्हाला आम्हाला सांगतील, अशी वास्तवता या देशामध्ये निर्माण। म्हणजे हे जे काय चाललेलं आहे हे सगळं हुकुमशाहीकडे जायचं काम या लोकांचं चाललेलं आहे। आणि म्हणून या सगळ्याचा परिणाम उद्याच्या भविष्यकाळात आपल्या जिल्ह्याच्या राजकारणावर व्हायला वेळ लागणार नाही, नरसिंहवाडीमध्ये व्हायला या ठिकाणी वेळ लागणार नाही। उद्या इथं सुद्धा फतवा निघेल की तुम्ही या ठिकाणी पुजारी म्हणून लावू नका, हे भाजप काय करतील या ठिकाणी सांगता येणार नाही। म्हणजे आज शंकराचार्यांना शंकराचार्य लावता येणार नाही म्हणण्याचं धाडस या देशामध्ये ते करत असतील तर कुठल्या पातळीवर ही मंडळी जाऊ शकतात याचा विचार आपण करा। आणि म्हणून माझी विनंती आहे, काँग्रेस आणि शेतकरी संघटना, शिवसेना म्हणून आम्ही ताकदीनं तुमच्या पुढे या ठिकाणी आलो। 7च दिवस राहिलेले आहेत। उमेदवाराला घर टू घर पोहोचता येणार नाही, प्रत्येक उंबऱ्यापर्यंत पोहोचता येणार नाही। येणाऱ्या प्रत्येकानं आपला मतदारसंघ पाठ करावा, चिन्ह पाठ करावं आणि आमच्यात कुठलाही या ठिकाणी मतभेद नाही, सुसंवाद चांगला। आम्ही उमेदवार एकमेकाचे ट्रान्सफर केले किंवा तुम्ही तुमच्या चिन्हावर उभा करा, आमच्या चिन्हावर उभा करतो, परंतु जो कार्यकर्ता चांगला आहे त्याला बळ देण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे। आणि म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की पुढच्या 7 दिवसामध्ये आपण ताकदीनं आपापल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये या ठिकाणी जे चिन्ह असेल, जो उमेदवार असेल त्या उमेदवाराचं चिन्ह सांगण्याचं काम आपण निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी करावं। 7च दिवस शिल्लक आहेत, या ताकदीनं येणाऱ्या या निवडणुकीसाठी आपण सज्ज राहावं, ही पुन्हा एकदा विनंती या निमित्तानं करतो। आणि जाता जाता एवढंच सांगतो संजय रावांनी सगळ्यांना, उम्मीद मत छोड़ो, जब आपको लगेगा आप कुछ नहीं हो सकता, उम्मीद मत छोड़ो, जब आपको लगेगा आप कुछ नहीं हो सकता, तभी चमत्कार होगा और कांग्रेस और स्वाभिमानी शेतकरी संघटना और शिवसेना की सत्ता ही जिल्हा परिषद में आएगी। एवढंच या निमित्तानं सांगतो।